आज अनुसूचित जातीतील उपवर्गीकरण या संबंधातनं 31 जूनला आपण महामोर्चा आयोजित केलेला आहे। त्या आयोजनाच्या संबंधातनं आरक्षण उपवर्गीकरण विरोधी संघर्ष समिती यांच्या वतीनं माननीय आंबेडकर साहेब, माननीय डॉक्टर भीमराव आंबेडकर साहेब, माननीय बडोले साहेब आणि गगनराव घोलप साहेब, त्याचबरोबर ॲडव्होकेट डॉक्टर सुरेश माने साहेब, माजी आमदार माननीय बाबूराव माने साहेब, ही सगळी माझ्या परिचयाची आहे। दुसरी महत्वाची गोष्ट की त्याचबरोबर आजच्या या पत्रकार परिषदेसाठी उपस्थित असलेले ॲडव्होकेट आंबेडकर साहेब, सागर संगारे साहेब की ज्यांनी बीड मुंबई लॉंग मार्चचं संयोजन केलेलं आहे, त्यांच्याबरोबर अशोक कांबळे हे त्या संयोजनामध्ये आहेत आणि भीम आर्मीचे महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष आहेत, राहुल डांबाळे साहेब जे उपवर्गीकरण समितीचे पदाधिकारी आहेत, प्रतीक कांबळे उपवर्गीकरण समिती सदस्य आहेत, त्याचबरोबर राजाभाऊ कदम, विलास गोरेगावकर, ॲडव्होकेट नारायण गायकवाडजी, परशुराम इंगोलेजी, राजू थाटेजी जे भीमसेनेचे पदाधिकारी आहेत, दीपक चौगलेजी, आशिष गाडेजी, भगवान साळवेजी आणि इतर सर्व मान्यवर, या सर्व मान्यवरांना सगळ्यांना जय भीम करतो। आणि आजच्या या आपल्या पत्रकार परिषदेमध्ये पत्रकार बंधूंचं पहिल्यांदा या आरक्षण उपवर्गीकरण विरोधी संघर्ष समितीच्या वतीनं आपलं खूप खूप स्वागत करतो, अभिनंदन करतो आणि माननीय आंबेडकर साहेबांना विनंती करतो की त्यांनी पत्रकार परिषदेला सुरुवात करा। त्यांचे इथे धन्यवाद देतो आणि आजची जी आरक्षण उपवर्ग विरोधी आम्ही एक संघर्ष समिती निर्माण केलेली आहे आणि या संघर्ष समितीतर्फे आम्ही 30 जून या दिवशी न भूतो न भविष्यती अशा पद्धतीचा या मुंबईमध्ये मोर्चा काढून याला विरोध करण्याचं ठरवलेला आहे। कारण कोणी न मागता सरकारने अनुसूचित जातीमध्ये विभाजन करण्याचा आणि आपसामध्ये भांडण लावण्याचा डाव सरकारने आखलेला आहे आणि त्यामुळं त्याच्या विरोधामध्ये हा मोर्चा असणार आहे। आमचं म्हणणं असं आहे की जी आंध्र प्रदेश वर्सेस चेन्नई केस होती त्याच्यामध्ये 2004 मध्ये त्यांनी असं म्हटलंय की अनुसूचित जाती हा एक संघ म्हणजे होमोजिनियस समाज आहे आणि त्यामुळे अशा पद्धतीने उपवर्गीकरण करता येणार नाही असा त्यांचा पहिल्यांदा 2004 ला निर्णय झाला होता। मला कळत नाही की त्यानंतर या देशाच्या संविधानामध्ये काही बदल झाला नाही, या देशाच्या अनुसूचित जातीच्या लोकांमध्ये काही बदल झाला नाही, तरी असं असताना परत एकदा सर्वोच्च न्यायालयाच्या 7 जणांच्या खंडपीठाने 6 विरुद्ध 1 अशा पद्धतीने उपवर्गीकरणाला या पाठिंबा दिला आणि हा 1 ऑगस्ट 2024 रोजी हा निर्णय आलेला आहे। आमचं म्हणणं आहे की याच्यामध्ये सुद्धा एक मताने हा निर्णय झालेला नाही, तर तो 6 विरुद्ध 1 अशा पद्धतीने झालेला आहे आणि पूर्वीचा जो निर्णय आहे तो 5ही जजेसने सर्वोच्च न्यायालयाच्या एकमताने दिलेला निर्णय आहे। तर तसं बघितलं तर हा निर्णय 6 विरुद्ध 6 अशा पद्धतीने होतोय आणि दुर्दैव आहे की त्यावेळच्या परिस्थितीमध्ये आणि आजच्या परिस्थितीमध्ये फक्त राजकीय बदल झालेला आहे, त्यामुळे अशा पद्धतीने हा निर्णय येणं अत्यंत दुर्दैवी आहे आणि त्यासाठी हा निर्णय देत असताना सुद्धा सध्या त्यांनी हा ऐच्छिक विषय ठरलेला आहे राज्याच्या इच्छेवरती आणि जर राज्यामध्ये तशा पद्धतीने या महाराष्ट्रामध्ये अनुसूचित जातीच्या 59 जाती आहेत, त्याच्यातल्या खरं म्हणजे 59 जातीपैकी माझ्यामध्ये 58.5 जाती आमच्या बरोबर आहेत। 0.5% लोक ज्यांनी ही मागणी केलेली आहे त्यांच्यासाठी सरकार अशा पद्धतीने अनुसूचित जातीचा जो एक संघ वर्ग आहे
ज्याला पूर्वी बाबासाहेब आंबेडकरांनी खरं म्हणजे यांना जाती म्हटले नाही, त्याच्या पुस्तकामध्ये त्यांनी असं म्हटलंय की हिंदू धर्मामध्ये 4 वर्ण आहेत, एक ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र, आणि या 4ही वर्णामध्ये अनुसूचित जातीचा वर्ग येत नाही. त्यामुळे बाबासाहेब आंबेडकर याला डिप्रेस क्लास म्हणायचे. आणि हा एक वर्ग आहे, ही काही जात नाही, अनुसूचित काही जात नाही असं बाबासाहेबांचं म्हणणं आहे. आणि त्यामुळे हा एकसंघ असणारा हा वर्ग सरकारच्या धोरणामुळं आपसामध्ये त्याच्यामध्ये फाटाफूट होण्याची आणि एकमेकांविरुद्ध लढण्याची जी काही परिस्थिती निर्माण झालेली आहे अवकड करण्याच्या सरकारच्या निर्णयामुळं, त्याला आम्ही सर्व 58.5% जाती जे आज आहेत त्या विरोध करतोय. तर म्हणजे बाबासाहेबांचं म्हणणं होतं की अनुसूचित ज्या जाती आहेत त्या जाती नसून त्यांना ती नावं त्यांच्या कामानुसार दिलेलं आहे. की जो चर्मकार समाज म्हणजे आमचा तो हे बूट आणि चप्पल बनवतो, ढोर समाज हे करतो, अशा पद्धतीची नावं आहेत ती म्हणजे त्याच्या कामानुसार दिलेली, त्या जाती नाहीत असं बाबासाहेबांचं म्हणणं आहे. आणि त्यामुळं आमचं पण तेच म्हणणं आहे की हा एकसंघ समाज असल्यामुळं अशा पद्धतीनं कुठल्याही प्रकारे या समाजामध्ये फाटाफूट करण्याचा सरकारला अधिकार नाही. आणि सरकारने ही जी करण्याची परिस्थिती आहे ते याच्यामुळं जे कलम 341 आहे ज्याच्यामध्ये अनुसूचित जातीला जातीचा संरक्षण आणि त्याची लिस्ट बनवण्यात आलेली आहे, त्याच्यामध्ये बदल करण्याचा का इतर काही करण्याचा अधिकार फक्त राष्ट्रपतीला आहे. त्यामुळं आज हा जो निर्णय दिलेला आहे तो, कारण हे बाबासाहेबांनी हे चर्चा करत असं म्हटलं की याचा जर बदली करण्याचा जातींचा किंवा याच्यामध्ये काही वेगळ्या पद्धतीने याच्यावरती रिॲक्ट करण्याचा जर राज्य सरकारनं जर अधिकार दिला तर ते त्यांच्या राजकारणासाठी त्याचा दुरुपयोग करतील. आणि म्हणून हा दुरुपयोग होऊ नये म्हणून या पद्धतीने बाबासाहेबांनी हा संपूर्ण अधिकार राष्ट्रपतीला दिलेला आहे. त्याचबरोबर महाराष्ट्र सरकारने हे ताबडतोबीने जसा निर्णय आला त्यावर हुकूम त्यांनी बदर कमिटी नावाचे एक न्यायमूर्ती अनंत मनोहर बदर यांच्या नेतृत्वाखाली एकच कमिटी बनवली. खरं म्हणजे याच्यामध्ये कुठच्याही स्टेक होल्डर ज्या 59 जाती आहेत त्यांच्यापैकी कोणालाही न बोलवता त्या बदल कमिटीने तो अहवाल निर्माण केलेला आणि सरकारला सादर केलेला आहे 17 मार्च 2026 ला. आमचं म्हणणं आहे की या अशा मोठ्या निर्णयासाठी प्रत्येक स्टेक होल्डरला म्हणजे ज्या जाती आहेत त्यांच्या प्रतिनिधित्व त्याच्यामध्ये घेतलं पाहिजे होतं आणि त्यांना विश्वासात घेऊन त्यांचं काय म्हणणं आहे ते ऐकून घेतलं पाहिजे होतं आणि त्यानंतरच तो अहवाल तयार करायला पाहिजे होता. दुर्दैवानं तसं करण्यात आलं नाही आणि त्याच्यामध्ये एका जातीच्या लोकांना प्राधान्य देण्यात आलेलं आहे. त्याचबरोबर जो पार्टीने अहवाल निर्माण केलेला आहे त्याच्या ज्या फिगर्स आहेत ज्या त्यांनी दिलेल्या आहेत त्या पूर्णपणे सपशेल चुकीच्या आहेत. त्यांनी त्या फिगर्स म्हणजे त्या अहवालामध्ये दिलेल्या ज्या काही फिगर्स आहेत त्याच्यावरती आमचं ऑब्जेक्शन आहे. त्याच्यावरती आम्ही आरटीआय खाली त्या संपूर्ण मागून घेऊन त्याने कुठून त्या मिळवल्या कारण त्याच्यावरती कुठल्याही प्रकारचं प्रॉपर त्यांनी संशोधन केलं नाही आणि त्यामुळे पार्टीच्या विरोधात आणि त्यावेळेस असणारे महासंचालक वारे यांच्या विरोधात आम्ही हायकोर्टामध्ये केस दाखल करत आहोत की त्यांनी सरकारला फसवलेलं आहे. आणि त्यामुळं या सरकारकडे आज आपण पाहतो की प्रमोशन जे आरक्षणामधलं जे प्रमोशन आहे ते जवळजवळ 10 वर्ष सुप्रीम कोर्टामध्ये पेंडिंग मध्ये आहे आणि सरकार आमच्याकडे इम्पेरिकल डेटा नसल्यामुळं तो डेटा सादर करू शकत नाही असं म्हटलंय. जेव्हा सरकार असं या आरक्षणामध्ये प्रमोशन मध्ये बोलतोय तर मग ह्या उपवर्गीकरणासाठी तुमच्याकडे डेटा आला कुठून हा आमचा प्रश्न आहे. तेव्हा तुम्ही तुमच्या राजकीय फायद्यासाठी अशा पद्धतीने
या एससी समाजामध्ये भांडण लावण्याचा प्रयत्न करत असाल तर त्याचा आम्ही निषेध करतो आणि याबद्दल न्यायमूर्ती बदल कमिटीचा अहवाल ताबडतोब रद्द झाला पाहिजे आणि उपवर्गीकरण सरकारने थांबवलं पाहिजे ही आमची प्रमुख मागणी आहे. त्याचबरोबर सरकारने जे आरक्षणामधलं प्रमोशन आहे त्याच्या बाबतीत ताबडतोबीने पावलं उचलून त्या बाबतीत सुप्रीम कोर्टामध्ये ज्या पद्धतीनं आज 10 वर्ष तो प्रश्न रेखाळलेला आहे त्यामुळे अनेक आमचे अधिकारी रिटायर्ड झालेले आहेत. तर पुढील येणाऱ्या काळामध्ये हा ताबडतोबी सोडवून आमच्या सरकारी अधिकाऱ्यांना न्याय दिला पाहिजे अशी आमची मागणी आहे. त्याचबरोबर आता जी जनगणना होणार आहे ती जनगणना जातीनिहाय करावी म्हणजे महाराष्ट्रामध्ये ऍक्च्युअल प्रत्येक जातीचे आणि प्रत्येक धर्माचे किती लोक आहेत ते कळेल. आमचं म्हणणं आहे 2011 सालीच एससीचं टोटल पॉप्युलेशन 18% पोहोचलं होतं पण दुर्दैवानं तशा पद्धतीचा कुठल्याही प्रकारे सरकारने ते विश्वासात न घेता आज सुद्धा 13% सरकार अडकलेलं आहे. तेव्हा या सर्व गोष्टीचा विचार करून सरकारने हे जे काही उपवर्गीकरण करण्याचं धोरण आखलेलं आहे ते ताबडतोब थांबावं अशी आमची सरकारला आव्हान आहे. आणि त्यासाठी या 59 जातीची असणारी ताकद दाखवण्यासाठी मुंबईच्या या पावसाळी अधिवेशनावर 30 जूनला महामोर्चा येणार आहे आणि आमच्या अंदाजाने कमीत कमी 5 लाख लोक या मोर्चामध्ये सामील होतील अशी परिस्थिती आहे. तेव्हा या सर्व गोष्टीचा सरकारनं विचार करावा आणि ताबडतोबीनं जो उपवर्गीकरणाचं अवघड करण्याचं सरकारने जे ठरवलंय ते ताबडतोबीने थांबवण्यात यावं अशी आमची सरकारकडे मागणी आहे.